ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड। एनसीपीचे प्रवक्ते अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत। नुकतंच त्यांनी एक ट्विट केलं आहे आणि यामध्ये बीडचे जे नवनिर्वाचित खासदार आहेत बजरंगप्पा, ते आता कुठेतरी अजितदादा यांच्या संपर्कात असल्याचा त्यांनी दावा केलेला आहे। नेमकं काय त्यांचं म्हणणं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। जे ट्विट केलं आहे तुम्ही, यामध्ये नेमकं तथ्य काय आहे? ट्विटच्या माध्यमातून मला एक गोष्ट महाराष्ट्राच्या समोर आणायची आहे की तळागाळातले शोषिताचे, वंचिताचे, शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, ऊसतोड कामगाराचे हे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत हे सोडवण्याला महाराष्ट्रात एकच नेता सक्षम आहे, हे प्रत्येकाची भावना आहे। त्या नेत्याचं नाव आहे अजितदादा। आणि म्हणून सकाळी आज देवगिरीवर एका संबंधित जे मी ट्विट केलं आहे त्या नेत्यांचा फोन आला आणि तो फोन साखर कारखान्याच्या संदर्भात होता। मात्र त्या माध्यमातून असं पण असू शकतं की आता मला पदरात घ्या, कारण माझं पुढचं भविष्य काही फारसं त्या गटात सुरक्षित आहे असं वाटत नाही। पण ते तर वारंवार म्हणतायत की बीडचा जो जिल्हा आहे आणि तिथले जे कार्यकर्ते आहेत आणि तिथली जी काही वातावरण आहे ते राष्ट्रवादीमय आहे आणि शरद पवार यांचे निकटवर्ती त्यांचे कार्यकर्ते कट्टर समर्थक जे आहेत ते बीडमध्ये आहेत। हा जिल्हा कधी भाजपचा नव्हता हे त्यांचं म्हणणं। काल नगरला जो 25वा वर्धापन दिन पक्षाचा साजरा झाला त्यामधलं असावं। मी आज सकाळच्या गोष्टी करतोय, कारण दिवस, तास, मिनिटागणिक ह्या गोष्टी बदलत असतात। त्यामुळे ही बातमी आज सकाळची आहे। काल त्यांना बोलले, त्यांच्या पक्षाच्या स्टेजवर त्यांना बोलण्याचा अधिकार होता। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। ते तर आता खासदार आहेत, ते तुमच्यावर सुद्धा आरोप करू शकतात, तुम्ही बदनामी करता असं सुद्धा विधान भविष्यामध्ये करू शकतात। त्यांचे कॉल डिटेल्स काढा ना, मी बदनामी करण्याचा प्रश्नच नाही। कॉल डिटेल्स काढा, चर्चा केली की नाही ते सांगा। आणि चर्चा शेतकऱ्याच्या अनुषंगाने होती हे आम्हाला नंतर कळलं। आम्ही पण म्हटलं की बाबा हे आपल्यावर सातत्यानं अशा पद्धतीनं बोलत असतील। दादांनी सांगितलं की प्रश्न कोण्या व्यक्तीचा फोन आला त्याचा नाही आहे, त्या व्यक्तीच्या भरोशावर जर गोरगरीब लोक असतील, हजारो कुटुंब, हजारांच्या चुली असतील, त्या लोकांचं नुकसान कशाला होऊ द्यायचं, म्हणून मी माझ्याकडे जो आला त्याचं मी काम करणार। आणि दादाची ही भूमिका पूर्वीपासून राहिलेली आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आमच्या पक्षाच्या नेत्यामध्ये कुठेही राजकीय द्वेष नाही। आणि जर राजकीय असूया आणि राजकीय द्वेष असता तर मला नाही वाटत संबंधित लोकांनी दादांना कॉल केला असता। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। कामासंदर्भात कॉल करणं आणि संपर्कात राहणं यामध्ये फरक आहे, त्यामुळे नेमकं तुम्हाला म्हणायचं आहे का या ट्विटच्या माध्यमातून? माझं म्हणणं तेच आहे की अजितदादाशिवाय महाराष्ट्रात पर्याय नाही, हे काम करून घेणाऱ्या व्यक्तीलाही चांगल्या पद्धतीनं माहीत आहे। त्याच्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला वाटतच होतं की दादा चुकीचे आहेत, की दादांनी चुकीच्या पद्धतीने काही निर्णय घेतले, तर ही व्यक्ती दादाच्या परत संपर्कात येण्याचं कारण काय? तुम्ही जसं म्हणताय तसं जर असेल तर मग सगळ्या जागा दादा का जिंकले नाही, हा सुद्धा प्रश्न आहे महाराष्ट्रात। नाही, ठीक आहे ना, दादांच्या विकासाकडे निवडणूक झुकली नाही, ती महाराष्ट्रात भावनिकतेकडे निवडणूक झुकली आणि भावनिकतेचा फटका आम्हाला बसला, हे आम्ही प्रामाणिकपणे कबूल करतो। महायुतीच्या ज्या जागी पराभव झालेला आहे त्या जागा एकट्याचं आम्ही अपयश म्हणत नाही, ते आमचं सर्वांचं अपयश आहे। कारण विरोधकांनी जो नॅरेटिव्ह सेट केला होता विशेषतः अल्पसंख्याक समाज आणि संविधानाबद्दल, तो नॅरेटिव्ह खोडून काढण्यामध्ये आम्ही कमी पडलो। पण आज प्रांताध्यक्षांनी बैठक घेतली, तटकरे साहेबांनी त्यात सर्व आत्मचिंतन केलं आणि इथून पुढं या महाराष्ट्रातला जो चुकीचा नॅरेटिव्ह सेट केला होता आमच्या विरोधकांनी, तो कशा पद्धतीने पॉझिटिव्हली सेट करता येईल आणि विकासाच्या मुद्द्याला महाराष्ट्राची जनता कशी भविष्यात प्राधान्य देईल याबद्दलच चर्चा झालेली आहे। नक्कीच, पण आपण जर पाहिलं तर वारंवार ज्या पद्धतीचे आरोप केले जात आहेत, बजरंग सोनवणे आता तुम्ही म्हणतात की फोन केला आहे, साधारण किती वेळ ही चर्चा झाली दादांसोबत आणि या चर्चेमधलं नेमकं गमक काय? असं आहे की आम्ही सकाळी सर्व रेग्युलर दादांना भेटायला गेलो होतो, त्यावेळेस 8 ते 10 मिनटं एक फोन खणानला आणि संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना पण तसे फोन दादांनी केले की जे काही असेल सर्वतोपरी समोरच्या व्यक्तीला मदत करा। त्याच्यामुळे दादा काम, आम्हाला अभिमान वाटतो की जर एखाद्या व्यक्तीने खालच्या पातळीवर टीका आपल्या मतदारसंघामध्ये केली, अनेक प्रकारे वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण तशाही व्यक्तीला सामावून घेणारा नेता किती मोठ्या मनाचा असला पाहिजे हे आदरणीय अजितदादांकडून पाहून आम्ही शिकतो। त्याच्यामुळे ह्या जरी अँगल तुम्ही लावत असाल स्वतः, तरी असं वाटतं की भविष्यामध्ये किंवा
येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्हाला महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडलेल्या दिसतील, कारण अजितदादाच्या नेतृत्वावर प्रत्येकाला विश्वास आहे, त्यात दुमत असण्याचं कारण नाही. घडामोडी घडतील म्हणजे सरकारमधून बाहेर पडायचा पण विचार आहे, पुन्हा राष्ट्रवादी जायचा विचार सुरू आहे, कारण अजितदादांनी तर आज स्तुती केली आहे राष्ट्रवादीचा, तुमच्या पक्षाने कोणाची स्तुती केली? शरद पवारांची स्तुती केली, समर्थपणे 25 वर्ष त्यांनी काम केलं असं म्हणतात. जे सत्य आहे ते सत्य आहे. आदरणीय पवार साहेबांनी 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवार साहेबांनी स्थापन केला. यात दुमत असण्याचं कारण नाही. आणि ते प्रामाणिकपणे जाहीर स्टेजवर कबुली देणं यालासुद्धा मोठं मन लागतं. त्याच्यामुळे आता सध्याची परिस्थिती अशी आहे की आम्ही आता येणाऱ्या विधानसभा, काल आमच्या पक्षाचा वर्धापन दिन झाला, दुसऱ्या गटाकडून सुद्धा पक्षाचा वर्धापन दिन नगरला साजरा केला गेला. आम्ही आमची भूमिका घेऊन जनतेत जातोय ना. आणि काल तुम्ही बघा, म्हणजे मला तर असं कळतं आहे की त्याच गटातल्या 2 मोठ्या नेत्यांमध्ये, म्हणजे एक छोटा नेता आणि एक मोठा नेता, यांच्यामध्ये पण फार मोठी वितुष्ट निर्माण झाल्याचं चित्र कालच्या स्टेजवर लोकांना दिसलं की तिथंसुद्धा काही ऑल इज वेल नाही. त्याच्यामुळे तिथली जी काही दुखावलेली लोकं आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आहेत. किती जण आहेत अशी, आणि कधीपर्यंत ते काही मोठा निर्णय घेऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? नक्की आकडा सांगू शकत नाही, पण विधानसभेचा अंदाज ज्यांना येतो की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता डोळ्यासमोर आहेत, त्यामध्ये आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा महायुतीसोबत लढायचं आहे हा अंदाज ज्यांना येतोय की पुढचं समीकरण लोकसभेचं वेगळं असेल, विधानसभेचं वेगळं असेल. जे राजकीय अभ्यासक आहेत तशी लोक, जे इच्छुक उमेदवार आहेत ते नक्कीच या वाटेवर परतलेले दिसते. विधानसभेचं नेमकं समीकरण काय असेल? कारण 80 जागेची मागणी तुम्ही करतायत, भुजबळ म्हणतायत की त्या ठिकाणी लवकरात लवकर जो फॉर्म्युला असेल तो सांगावा, जागा वाटपाचा काय असणार आहे आणि त्यावर लक्ष केंद्रित करावं. अनिल पाटलांनी पण तशी मागणी केलेली आहे. प्रवीण दरेकरांनी टीका केली, ते म्हणतात तुम्ही जर 80 मागत असाल तर मग आम्ही 115 आहोत अपक्ष उमेदवारांसकट, मग आम्ही काय 128 मागायचेत का? अशा पद्धतीनं जर असेल, चर्चा जी आहे ती मीडियावर होत नाही. 3 पक्षाचे जे नेते आहेत ते मिळून चर्चा करतील. एक लक्षात घेतलं पाहिजे, महायुतीचे 3ही बडे नेते यावर समाधानकारक तोडगा काढतील. आमच्यावर जे लोक टीका करतायत त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं, कारण नाना पटोलेंनी काय सांगितलं, आम्ही 150 जागा लढणार. त्याच्यानंतर तुतारी गटाच्या एका युवा नेत्यानं काय सांगितलं की पवार साहेबांनी 85 वर्षाचे झाले, 84 वर्षाचे, आता आम्ही 85 जागा लढणार आणि 85 जिंकणार. म्हणजे 150 आणि 85 233च त्यात होत आहेत. मग उद्धव बाळासाहेब ठाकरेंना त्यांना त्यातून बाहेर काढून परत भाजपमध्ये पाठवायचं आहे का, हे आमच्या विरोधकांनी एकदा अभ्यासलं पाहिजे. राहिला प्रश्न आमचा, तर महायुतीमध्ये अजितदादांचं मानाचं स्थान आहे. NDAच्या सेंट्रल हॉलच्या कार्यक्रमात जे तुम्ही बघितलं अमित शहाजींच्या बाजूनं, तो एक मेसेज होता की येणाऱ्या काळात महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला समाधानकारक जागा भेटतील. जागेच्या वाटपाबद्दलची चर्चा आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते करतील. प्रवक्ता म्हणून एवढं सांगतो की महायुतीचा परफॉर्मन्स राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये चांगला असेल. नाही, पण इतकं जर चांगलं अमित शहांसोबत तर मग केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान का नाही राष्ट्रवादीला? एक जागा ज्यांच्या आल्या त्यांना स्थान मिळालं, आपल्याला स्थान का नाही? मंत्रिमंडळाचा आणखी विस्तार होणं बाकी आहे. अजितदादांनी याबाबत भूमिका मांडलेली आहे की आम्ही वाट पाहू, आणि आमची मागणी आहे की राज्यमंत्रीपद घेतल्यापेक्षा कॅबिनेट मंत्रीपद असावं. आणि आम्हाला विश्वास आहे की आम्हाला ती जागा महायुती म्हणजे केंद्र सरकारमध्ये देणार, आणि त्या भरोशावरच आम्ही पुढच्या निवडणुकासुद्धा ताकदीने लढू. एक शेवटचा प्रश्न आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षातले किती खासदार आणि आमदार तुमच्या संपर्कात आहेत? सकाळी तर एक होता, दुपारी एक आहे असं समजतंय. त्याच्यामुळे सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्ही बघा. फक्त मी आता बोलत नाही, कारण मी बोललो तर त्याच्या वेगळ्या बातम्या बनतील. पण सकाळचा मी साक्षीदार आहे आणि दुपारचं माझ्या कानावर. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर एक मोठं विधान या ठिकाणी अमोल मिटकरी यांनी केले. काय घडणार पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.